अहमदाबाद मार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडा आहे। हॉटेल चालकांकडून सर्रासपणे गुजराती पाट्यांचा वापर केला जातोय। मुंबईच्या सीमेवरील दहिसर पर्यंतच्या सर्व हॉटेलवर गुजराती पाट्या पाहायला मिळतात। मराठी पाटी सक्तीपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल चालक अनभिज्ञ आहेत की काय अशी परिस्थिती आहे। तर पुढारीने बातमी दाखवली आणि त्यानंतर मनसेनं या पाट्या उतरवल्या। कैलास सरोवर हॉटेलचा बोर्ड मनसैनिकांनी तोडला। पुढारीच्या बातमीचा तासाभरातच दणका बसलेला आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, खरं तर हा नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे मराठी पाट्यांसंदर्भातला। हे व्यापारी काय अनभिज्ञ होते का आणि पुढारीने बातमी दाखवल्यानंतर आता मनसेनं दणका दिलाय? नक्कीच विक्रांत, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल चालकांकडून गुजराती पाट्यांचा वापर केला जात असल्याचं उघड झाल्यानंतर आता मनसे देखील आक्रमक झाली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी या हॉटेल चालकांविरोधात एल्गार पुकारला असून मनोर पोलीस ठाणे हद्दीतील हालोली येथील फूड हब आणि कैलास सरोवर या हॉटेलचा बोर्ड मनसैनिकांनी तोडला आहे। तर काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत बोर्ड तोडला असून गुजराती पाट्यांविरोधात मनसेची भूमिका आक्रमक राहणार असल्याचा इशारा देखील आता मनसेकडून देण्यात आला आहे। काही प्रमाणात आता हॉटेल चालकांनी गुजराती भाषेवरील पाट्यांवर काळा कपडा बांधला असला तरी काही हॉटेल चालकांकडून अजूनही गुजराती पाट्यांचा वापर जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता प्रशासन येत्या काळात हॉटेल चालकांविरोधात काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। विक्रांत, बरं, या सगळ्या घडामोडींकडे जितेंद्र तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।